नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची संस्कृत संपूर्ण या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, चित्र दृष्टवा नामाने लिखत 4 गुणांसाठी आहे। प्रश्न पहिल्यातील आ प्रश्न, संख्या अक्षरे अडके लिखत 2 गुणांसाठी आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्या वहीत सोडवायची आहे, उत्तरे लिहायची आहेत आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। ई प्रश्न, समय स्तंभमेलन कुरुत 2 गुणांसाठी आहे। द्वितीय विभाग 16 गुणांसाठी आहे। त्यातील प्रश्न दुसरा अ, गद्यांश पठित्वा निर्दिष्टाकृती कुरुत। त्या ठिकाणी गद्यांश दिलेला आहे, उतारा दिलेला आहे, तो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। एक आहे अवबोधन 3 गुणांसाठी आहे। क प्रश्न, उचित कारण चित्वा वाक्य पुनर्लिखित। योग्य पर्याय निवडून ते वाक्य पुन्हा लिहायचे आहे। ख प्रश्न, पूर्ण वाक्यन उत्तर लिखत। ग प्रश्न, वाक्य पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम इति लिखत। सत्य किंवा असत्य ते लिहायचे आहे। दुसरा प्रश्न आहे शब्दज्ञान। पुढे आहे आ प्रश्न, गद्यांश पठित्वा निर्दिष्टाकृती कुरुत। या ठिकाणी सुद्धा उतारा दिलेला आहे, उतारा व्यवस्थित वाचायचा आहे। प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच मिळतील तुम्हाला। अवबोधन 3 गुणांसाठी आहे। क, उचित पर्याय चित्वा वाक्य पुनर्लिखत। ग, पूर्ण वाक्यान उत्तर लिखत आणि घ, लकार लिखत। दुसरा प्रश्न, जाल रेखाचित्र पुरयत 2 गुणांसाठी आहे। त्या ठिकाणी ती आकृती दिलेली आहे, ती तुम्हाला पूर्ण करायची आहे। ई प्रश्न, गद्यांश पठित्वा सरलार्थ लिखत 4 गुणांसाठी आहे। जो गद्यांश दिलेला आहे त्याचा सरळ अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे। त्यानंतर आहे ई प्रश्न, माध्यम भाषेया उत्तर लिखत 2 गुणांसाठी आहे। तृतीय विभाग पद्यम 10 गुणांसाठी आहे। त्यातील प्रश्न तिसरा अ, पद्यांश पठित्वा निर्दिष्टाकृती कुरुत। त्या ठिकाणी जो पद्यांश दिलेला आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे। क, पूर्ण वाक्यन उत्तर लिखत 1 गुणासाठी आहे। ख प्रश्न, समानार्थक शब्द लिखत 1 गुणासाठी आहे। ग प्रश्न, पूर्वपद लिखत 1 गुणासाठी आहे। घ, विशेषण विशेष मेलन कुरुत 1 गुणासाठी आहे हा प्रश्न। आ प्रश्न, अन्वय पुरयत 2 गुणांसाठी आहे। चतुर्थ विभाग लेखन कौशल्य 2 गुणांसाठी आहे। त्यातील प्रश्न चौथा, वाक्य निर्माण कुरुत 2 गुणांसाठी आहे।
प्रश्न 5वा, सूचनानुसार कृती कुरुत 4 गुणांसाठी आहे. नाम तालिका पूर्ती कुरुत. दुसरी आहे सर्वनाम तालिका पूर्ती कुरुत. तिसरे आहे क्रियापद तालिका पूर्ती कुरुत. आणि चौथे आहे धातू साधित विशेषण तालिका पूर्ती कुरुत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची संस्कृत संपूर्ण या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTubeवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.